आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं होतं की बा गटरमधून गॅस निघते. त्यांचा एक विचार घेऊन आम्ही आज प्रयत्न केला की बा गटरमधून कधी आज गॅस निघाला तर लोकांना एक मेसेज देऊ की आपल्या आपल्या गटरमध्ये पाईप टाकून तुम्ही गॅस घ्या, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. उन्हातान्हाचे लोक आज कामधंदे सोडून ज्या लोकांचं हातावर पोट आहे असे लोक मजुऱ्या पाडून गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे आहेत. म्हणजे मजुरी 500 रुपये, सिलेंडर 1100 रुपये, 1600 रुपयाचं नुकसान होत आहे गोरगरिबांचं. नागरिकांना गॅस समस्येच्या टंचाईचा सामना हा मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागतोय आणि शहरी भागामध्ये जे राहणारे नागरिक आहेत त्यांना 25 दिवसाच्या आड हे सिलेंडर मिळत आहे, तर ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना 45 दिवसाच्या नंतर सिलेंडर मिळत आहे असं सरकार सुद्धा सांगताय आणि गॅस एजन्सी सुद्धा सांगताय. तर याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आज अनोखं आंदोलन करण्यात आलंय. नेमकं हे आंदोलन कोणतं होतं, काय होतं, हे आपण बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे सदस्य आहेत. दादा, काय सांगाल, काय कोणत्या प्रकारचं आंदोलन केलं? आम्ही आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं होतं की बा गटरमधून गॅस निघते. त्यांचा एक विचार घेऊन आम्ही आज प्रयत्न केला की बा गटरमधून कधी आज गॅस निघाला तर लोकांना एक मेसेज देऊ की आपल्या आपल्या गटरमध्ये पाईप टाकून तुम्ही गॅस घ्या, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. पण असं काही झालं नाही, गॅस काही निघाला नाही आणि चाय काही बनली नाही त्याच्यावर. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे, गव्हर्नमेंटनं जुमले दिल्यापेक्षा जे लोकांना त्रास होत आहे ह्या लोकांना ह्या त्रासातून मुक्त करण्यात यावे, जेणेकरून ज्या आज काहीतरी एक लोकांचा बळी गेला 2-3 दिवसा पहिले. उन्हातान्हाचे लोक आज कामधंदे सोडून ज्या लोकांचं हातावर पोट आहे असे लोक मजुऱ्या पाडून गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे आहेत. म्हणजे मजुरी 500 रुपये, सिलेंडर 1100 रुपये, 1600 रुपयाचं नुकसान होत आहे गोरगरिबांचं. आणि एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की राज्यात कुठेही तुटवडा नाहीये, मग लाईन का बरं कम होत नाहीये, मग तुम्ही याच्यावर उपाययोजना काय करत नाहीये. आणि माझी गॅस एजन्सी मालकांना पण विनंती आहे की त्यांनी ह्या गोरगरीब लोकांसाठी मंडपाची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून तुम्हाला एक पुण्य भेटेल. अजून काय मागण्या आहे तुमच्या? आमचं हेच मागणं आहे की जे रांगीत लोकांना त्रास होत आहे ते त्रास होता कामा नये. शासनाने याच्यावर उपाययोजना करण्यात याव्या, जेणेकरून लोकांना घरपोच गॅस भेटेल. आणि जे वरिष्ठ लोक म्हणजे सिनियर लोक आहेत, बुढेबाडे लोक उभे आहेत, त्या लोकांना पण याच्यातून मुक्त करण्यात यावे, कारण की ते पण लोक लाईनीत उभे आहेत. ज्याला उभं राहतात ते तो आज लाईनीत उभा आहे. देशात आता सध्या गॅस टंचाईचा विषय चालू आहे. गॅससाठी लोकांना कामधंदे सोडून उन्हातान्हात उभं राहावं लागत आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना खूप त्रास होत आहे. याच्यात एक बळी गेलेला आहे. आणि याच्या विषयावर संभाजी ब्रिगेडने एक विचार केला की जसे आदरणीय नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की गटरमधून गॅस निघते, आम्ही आज प्रयत्न करून पाहिला गॅस काढण्याचा आणि चाय बनवायचा. चाय बी बनला नाही आणि गॅसही निघाला नाही. असा विषय आहे की हे जुमले दिल्यापेक्षा शासनाने याच्यावर काम करणे गरजेचं आहे आणि सर्वसामान्य लोकांना सिलेंडर साठी जो त्रास होत आहे त्या त्रासातून मुक्त करणे गरजेचे आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की गॅसचा तुटवडा कुठंच नाहीये आणि गर्दी काही कमी होत नाहीये. रांगेत लोक उन्हातान्हात उभे आहे. आणि माझी गॅस एजन्सी चालकांना पण विनंती आहे की त्यांनी मंडपाची सोय करावी आणि पाण्याची सोय करावी, जेणेकरून तुम्हाला पुण्य भेटेल. नागरिकाचे जे गॅस टंचाईची समस्या आहे ते लवकरात लवकर सरकारने मार्गी लावावी. आणि जे गॅस एजन्सीवर नागरिक हे बाहेर उभे राहत आहेत, तासनतास उन्हाचा पारा हा चढतच आहे, तर त्यांचा कुठेतरी टीन शेड, ग्रीन नेट टाकून हे सुविधा करावी अशा मागण्यांना घेऊन एक अनोखं आंदोलन संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. अकोल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्र.